राम्या तृणकोंदली राम नाम्या वायुगर्ज राम नामे व्योम रामे राजाच्या नंदीग्रामामध्ये 10 दिशा आहेत. 10 दिशाला कोणत्याही दिशेला कान लावा. रामाशिवाय शब्द एक नव्हता आणि शक्ती झाली की म्हणतो अविद्या अवतरली. अविद्या शक्ती होती का? सुरळीच्या ठिकाणी शक्ती होती. सुरळीच्या ठिकाणी अविद्याचा विषय नव्हता, फक्त अविद्याची वर्तणूक होती. कर्म हे शक्तीचं सुरळीच्या ठिकाणी घडलं. मग रामप्रभूंनी जिथं जिथं हनुमंताने कान लावला 10 दिशाला सुद्धा रामाचं नाव ऐकू येत होतं. तुम्ही म्हणता दिशाराम म्हणते. जनाबाईच्या गौऱ्या इटल म्हणत होत्या. आमच्या गौऱ्या थापणारीला म्हणता येईना नाही ना. परमात्माची साधना हनुमंताने जाणल्यावर 10 दिशामध्ये रामाशिवाय शब्द नव्हता. आणि मग रामाने सांगितलं होतं मोगरा फुलाला मोगरा आधीच नाही. म्हणून मोगरा फुलण्याकरता परमात्मा असणारा पंचतत्वावर विषाद होऊन पंचकरणाचं अनुकरण करावं, तेव्हा पंचदशी पूर्ण. अवघडच पंचदशी नाहीये. मग नंदीग्रामामध्ये हनुमंतराणी जाणता याला म्हणावा भक्ती. भरताची भक्ती जाणली. सत्संग धरा सदरा कुते वाग विद्या निरंतरा चांडून कठीणत्व प्रकार भक्ती साधनेमध्ये 5 तत्व आले. 5 तत्वापैकी पहिलं तत्व आहे बा प्रकवी नावाचं तत्व. प्रकवी नावाचं तत्व संत संगतीमध्ये आलं आणि ते कठीणपणा विसरलं. कधी प्रकवी कुणाला टोचली नाही. कुणी खाना बोर घ्या, कुणी खडे खाना, प्रकवीसाठी क्वार्टर भांडण करा, प्रकवी क्वार्टर गेली नाही. संतांच्या संगतीत येणारी प्रकवी मेनापेक्षा मऊ झाली. गौबकाचा संघात 5 तत्वातलं पहिलं तत्व संत संगतीमध्ये आलं. संत संगती ओलावले अतिशांती धरे सियाले एकात्मता विस्तारले वर्तो संत संगतीमध्ये धरानाम प्रकवीचं तत्व आलं. मग ती ओली कशाने झाली? साधू संतांच्या स्पर्शेने. म्हणून पवित्राचे कुल पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून पवित्र कुल आणि पवित्र ही प्रकवी माता, त्यातली त्यात भारत माता ही पवित्र माता आहे. मग संत संगतीमध्ये प्रकवी आल्या. प्रकवीने कधी कोणावर तक्रार केली नाही. काही माणसं म्हणतात आम्हाला हलकी हो, त्यांना भारी जमेल म्हणून कळत नाही. प्रकवी एकच आहे, फक्त आपलं कर्म चुकलं. कारण कर्म चुकलं की वर्म चुकल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगितलं जळ माझे कर्म वाया. मग कवा कर्म जळायचं? प्रकवी नावाच्या तत्वाचं कर्म जळालं म्हणून तिची कटकट संपली नाही. आपलं कर्म जळालं नाही म्हणून प्रकवीवर कवरही येणा खा तरी माणसाला बसर येत नाही. संत संगतीमध्ये आली. कुणी खांदा, कुणी पोळा, कुणी काही करा, तिने कधी तक्रार केली? सख्या 2 भावाचं भांडण या प्रत्येक जमिनीमुळे झालं, पण जमिनीने भावाबरोबर वाद केला नाही. गौबा काका बोलतात सत्संगती झाली जीवना विसरून या दोघांना ऐक्यावरती सकळा जना शरीरातलं दुसरं तत्व जीवन नाम पाणी संत संगतीमध्ये आलं आणि संत संगतीमध्ये स्थिर बनलं. ते ओलावलं नाही, अधोगतीने वाहू लागलं नाही. शरीराच्या आंतरक्रियेमध्ये ओलावाय म्हणून आपण आहे. नाही तर घाम फुटला की माणसं म्हणतात कोरडं पडलं बाबा नाही. म्हणून संत संगतीमध्ये जीवन नाम तत्व दुसरं तत्व आलं आणि संत संगतीमध्ये स्थिर झालं. पाण्याला उतरतेपणा राहिला नाही. गौबा काका बोल काय लेखनी सज्जना निवडी देवानी जीवाना व्याघ्र पापे मनाना उपेक्षणा संत संगतीमध्ये जीवन नावाचं तत्व आलं. द्वैताला विसरलं. आम्ही नुसतं म्हणतो द्वैताची झाडे नाही आणि गुरुवीनं ज्ञान. मग द्वैत गेलं कवा? पाण्याचं द्वैत संपलं
एकाने असणारा शक्तीला येत असताना वाटावर हाऊस बांधला. गाय पाणी पाजली मग शक्तीला जायचंय. गाय पाणी पेतानी पाणी तेच होतं, पण थोड्या वेळाने इकडं शक्ती चालू झाली तिथं वाघ आला. वाघ पाणी पेतानी पाणी म्हणलं का नको 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 तू वाघ आहे. गाय जरी पाणी पिली तरी एकटा पाण्याने मोडली नाही, आणि वाघाने पाणी पिलं तरी एकटा मोडून दिली नाही. संत संगतीमध्ये जीवन नावाचं तत्व एकटेला आलं. कर्म करणारे भिन्न झाले. गौ बघा का बोल जगाशी होत सत्संगती आकर्षण दाक शक्ती स्वयंप्रकाश सर्व भूते त्रिजगती माझे तिसरं तत्व असणारं सांगितलं तेज नावाचं तत्व. संत संगतीमध्ये तेज नावाचं तत्व आला ते आपला कठीणत्वपणा विसरलं. तुम्ही म्हणता यंदा कुठे विसरलं? पाऊस तर 4 महिने पडलाच नाही, पण याची उष्णता कमी झाली नाही. पण त्यांनी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा 3 ऋतू समानतेने वर्तन केले. का एकाच्याच घरावर ऊन पडलं असं केलं का? त्याच्यामध्ये काही भेद आहे का? समानतेने असणारं तेज नावाचं वर्तन करू लागलं. कोण्याही साधकाला त्यांनी बाधा केलेली नाही. हे हनुमंतरायांनी असणारं या 3 तत्व असणारं 5 तत्वाचं अनुकरण केलं. कारण भक्तीचा मार्ग किती सुलभ बनवला त्या तत्वावरून सिद्ध केला. ज्याने प्रकाशिले निजग्रहित्यासी प्रकाशाने नाही पारकाश्वर वाजा पाये. संत संगतीमध्ये असणारा तेज नावाचं तत्व आलं. शक्तीला एकाने 500 वॅटचा बल्ब घरी लावला. किती वॅटचा? 500 वॅटचा. पण मालक येताना त्यांनी सांगितलं जे हरी शक्ती ऐकायला जा. शक्तीला आला, थोड्या वेळाने चोर आले घरी. चोराने कवाड उघडलं. ते 500 वॅटचा बल्ब म्हणला का मी व्होल्टेज कमी करतो. मालक जरी आला तर पावर तेवढीच, आणि चोर आला तरी आपल्या असणार त्या पावर मध्ये बदल केला नाही. म्हणजे ते एकटेला आलं प्रकाश देणारा बल्ब वर्तन करणारा भिन्न वृत्तीचा झाला. गौ बघा का वायू सत्संगाला धरा चंचलत्वा पुढ्या विसरला योगीश्वर भेटो आला निश्चल संत संगतीमध्ये 4थं तत्व वायू नावाचं तत्व आलं. वायू नावाचं तत्व संत संगतीमध्ये आलं. द्वैतपणा विसरलं. गाण्याची त्रिपुटी आली महाराज. नाकाची क्रिया काय? ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे. शरीराला शुद्ध हवा देणे आणि दूषित हवा बाहेर टाकणे. तेव्हा नाकाने सांगितलं अन्य गोष्टी नाक खुपसायचं नाही. आपली सवय गेली नाही. संध्याकाळची भाजी सकाळी नाकाला वास आला की दिली टाकून. चांगल्या गोष्टीत नाक आपलं जातच नाही, म्हणून आपल्या नाकाची त्रिपुटी संपत नाही. याची त्याची सरली येरधार. कुणाची सरली? ज्याच्या नाकाची त्रिपुटी संपली, ज्याचं कर्म नळालं त्याची संपली. आपलं तर किती वेळा जन्म यावे काय व्हावे? फजित. आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आता आयुष्यभर जरी रामायण सांगितलं तर सांगणारातच बदल नाही, ऐकणारच होईल कुठं. म्हणून सांगितलं आधी आपण बदला आणि मग जगाला बदला ना. कुणी सांगा किती सांगा हे नाही. जशी ज्याची बुद्धी असेल, जशी ज्याची क्षमता असेल, जसं ज्याचं ज्ञान असेल तसं तो बोलेल ना. इथं तुम्ही सांगितलं सकळ अशी येते आयाधिकार न राहतवा नारी हो का दुराचारी. मग परमात्मा नेमका कुणी करायचा? ज्याला येतं त्याने. बाकीच्यानी काय धाब्यावर जाऊन बसायचं का? नाही ना. कारण यारे यारे तुम्ही लहान थोर सगळ्या करता परमात्म्याची जिज्ञासा. म्हणून वायू नावाचं तत्व संत संगतीमध्ये आलं. द्वैतपणाला विसरलं, एकतेने वर्तन करू लागलं. विचार तरी सर्वांच्या हे पर्यास कणाव्या काय सुवास दुर्वासन माने काय निसंग पाय. शरीर संगतीमध्ये ज्यावेळेला वायू नावाचं तत्व आलं ते म्हणलं का याला सर्दी झाली, याला लई घाण नाही. वाऱ्याने कधीच नाही. घाण्याने गल्लीचा वायू तेवच आहे. आणि आत्ताची बाटली उघडा, वायू म्हणला का मी चांगल्या जागेवर आहे. द्वैताला ती विसरलं, ती एकटेवर वागू लागलं. पहा तुम्ही वारं, पाऊस, ऊन एकटेमध्ये वागू लागला. आपलं कर्म वाईट आहे,
आपलं नशीबच नाही. म्हणून माणसं म्हणतात मला उष्ण काय जास्त. म्हणून ही उष्णता फक्त प्रत्येकाच्या कर्मावरून घडली जाते. पहा तुम्ही वातावरणात आणि या बसणाऱ्या याच्यामध्ये बदल नाही. गौबा काकाचं म्हणणं सत्संगाला धल्या काचा कुपल्याने कोणात विसरणी आणि शरीरातलं पाचवं तत्व आकाश नावाचं तत्व संगतीमध्ये आलं. म्हणलं का माणूस की फलाने आता या गावामध्ये कसारीमध्ये म्हणले आवाळच वाचायला लागलं. असं घडलं का? नाही. संत संगतीमध्ये आकाशाची पोकळी आली आणि समानतेने वागू लागली. बैठाने कधी वागलेली नाही. ती संत स्वरूपामध्ये विलीन झालं. कुठं? नंदीग्रामात नाही, अवघ्या या प्रांतामध्ये. म्हणून हनुमंतांनी जाणलं हे 5 तत्व जर भक्तीला लागले असतील तर मग हे 5 तत्व धारण करणारा का भक्ती नाही यावा असं हनुमंतरायचं म्हणणं. आपुल्या शरीर शीत उष्ण पर्जन्य धारी कधी पेय काही विकारी सत्संग आपल्या शरीरामध्ये एक ऋतू त्यांनी कधी ठेवला नाही. म्हणले काय काय गावाला 12 महिने हिवाळा नाही. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ऋतू बरोबर आहे. फक्त आपलं कर्म वाईट आहे. पहिली हिरवी मिरची जेव्हा आकाराच्या महिन्यातच खायला मिळायची आणि ती मजा वाटायची. आता 12 महिने शेंगड्या खातात का मिरच्या खातात तुम्हालाच कळा ना. उलट माणसं म्हणतात कमी तिखटाची द्या हो. कारण आपण पेरलं शिडचं धान्य आलं म्हणून आपली वर्तणूक सुद्धा तीच बनलेली आहे. म्हणून सांगितलं परमार्थामध्ये बदल काहीच नाही. फक्त आपल्या कर्माने आणि आपल्या कर्तव्याने आपल्यात बदल दिसला. जय नगर घ्यायची संत श्रीराम भजनी निरता धन्य भक्त ऐके आतापर्यंत वर्णन केले ऐके. नंदीग्रामाच्या परिसरामध्ये भरतच भक्त नव्हता. अख्खा नंदीग्रामाचा परिसरच राममय बनला होता. प्रत्येक मठातला येणारा भजनच करीत होता. आमचे प्रत्येक शक्तीला येणारे जणू काय कसारी पाहिल्यात आडव्या. तुम्ही 5वा सांगा नाही तर 7वा सांगा, 6वा सुरू संपाला की हातात नारळ घेऊन उभ्यात. नारळ घेताना मी नेहमी पटले गावात सांगतो नारळ घेताना पुढे पडलेले दगड बाजूला काढी घाल. नाही तर 35 रुपयाचं नारळ आणि आयुष्याचा जर दगड फुटला झोपीत उठलं गडबडीत जर नारळ फोडलं एका गावात एका बाईने लेकराच्या मस्तकात नारळ फोडलं. म्हणून हे न होता उठून बसा. आता असणारा जवळजवळ संपत आला. या 20 झाल्या की 10 मिनिटात आद्या खाला. कोणा नाही दुर्दशा कोणी नवती न मानसा श्रीराम भजन देऊन वाचाल सावकाची साधना करणारे झाले राम राज्य काय उणे. आमाशी धरणी धर पिक गायी ओलिल्या तशा कोंबड्या नाही. गायी आणि म्हशी. आणि सांगितलं एकही माणूस डिआरडी नव्हता. सगळे श्रीमंत होते. आता 10 एकरवाला डिआरडी मध्ये आणि ज्याच्या नावाने गुंठा जमीन नाही त्याचं कोपन पण ठिकाणं नाही बरं आमच्या ठिकाणं सांगतो. त्याला म्हणजे आमचं म्हणजे तुमचं बंद झालं. अहो त्याला 10 एकर आहे ना. आता तेच आहे पहा. ज्याचं वय नाही त्याचं फुकट तिकीट आहे. ज्याचं वय नाही त्याचं फुकट तिकीट आहे. ज्याचं खरं वय आहे त्याचं झालंच नाही. काही काही गावामध्ये सुनाचं वय 75 आणि तिला फ्री तिकीट आणि सासूला फुल तिकीट आहे. ह्या गोष्टी का पण ज्यांनी असणारं लबाडीचं केलं त्याला एसटीत बसून उतरेपर्यंत सीट पोळल्याशिवाय रात्र त्याला माहिती आहे गाडी चेकिंग होती का काय होतं कुणाला माहीत. त्या एसटीचं सुख त्याला मिळत नाही. कारण लबाडाला ती सदा भोगावच लागते. म्हणून नंदीग्रामाच्या परिसरामध्ये प्रत्येक असणारे लोक भजन कीर्तनाचे सांप्रदायिक लोक हनुमंतरायाने बघितले. उदिमय कमोहर करण्या अक्षराज्य करणाऱ्या जशा देण्या तशा नंदीग्रामाच्या परिसरामध्ये लोक कसे बोलतील तसे वागत होते. पहिल्या संधीवर गडी होते संधीवर. आता इकडे ऐकले पण आमच्या इकडे होते. पहिली मनभर ज्वारी काही महिना करायचा पण प्रत्येक मालकाकडे 2 आदल्या होत्या. 2 एक आदली पितळपती एक आदली बिगर पितळपती. दोन्ही आदल्यावर नाव टाकले होते. एका आदलीचं नाव घेऊजी आणि एका आदलीचं नाव देवजी. जी द्यायची ती नक्की आणि ती घ्यायची ती गळगळ मात.
म्हणून आजचा व्यवहार नंदीग्रामामध्ये नौका जी वस्तू देतात तीच तिथं असणारा याज भट्टा नौका एखाद्याला जर 1000 रुपये दिले तर उसने काय टक्क्यांनी देतात हे नंदीग्रामामध्ये नव्हते. एखाद्याला जे हारी घातला तर पुढून जे हारीच व्हायचा ते आता नाही येतील बदले टाका तिकडं तुम्हाला हे असलं नव्हतं. ही सांप्रदायिक परंपरा नंदीग्रामात होती. एका जीवातून देता घेता एका रोलाची कथा एका बाजूने सर्व तारुजी वार्ता म्हणून एकच राम राम म्हटलं की राम राम. बाकीचे जे हरी अशा प्रकारचा मी आता काही पाहतो की सकाळी हनुमान मंदिराकडे जाता बाथरूमला बाहेर चालले की संडासचं डबकं हातात पायात बुट आणि मारुतीला डबकं दाखवतात. पायात म्हणजे त्याचे बुटात अर्ध पाते पूजा. त्याला म्हटलं का काय कुणाला माहित कारण हे नाही परमार्थामध्ये रामाशिवाय आणि भजन कीर्तनाशिवाय परमार्थ राहिला नंदीग्रामामध्ये होता. आता लोक उलट म्हणतात हे जग उरलेच काय. परमार्थाचा पाय लागला होऊ लागलेला तो कुणी केला. लोक म्हणजे आता मोबाईलला सगळं आले. मला खरं सांगा मोबाईलला शक्ती कुणी ऐकली का. युट्यूब चॅनलवाल्यांनी रात्रभर चॅनल भरले त्यांनी जरा एखाद्या शक्तीतली कथा बघितली का पुन्हा. कारण इथं बसून बघत येत हे का नाही बडे महाराज. तर बाहेर बघेन कोण परमार्थ करत असताना चांगलं त्याच्यातलं घेतच नाही. आता तर 2च पक्के केले लाडक्या बहिणीचे पैसे आणि मोदीचे हप्ते कवा सुटते कधी येते एवढंच मोबाईल मध्ये. चांगलं कुणी घेत नाही गावबा काका बोलतो. तुझे पण देणारा ढकू पाया तत्काला सर्वजण तांदळा घे नंदीग्रामामध्ये नव्हते. नवरा बायकोचं भांडण मिटवाय सुद्धा आता 3रा माणूस लागत हो. तुम्ही याहो आमचं बनाचं तुम्ही आल्यावर आमचं मिटते. हे ट्वायकाचे दादा त्याला माहिती आहे हिच्याकडून बिकअप भरून तिच्याकडून बिकअप भरच्या तुमचं नव्हतं का मिटिलं. सख्या 2 भावाचे भांडणं आणि काळ्या कोटावाल्याचा फायदा हे द्वैताचे दलाल नंदीग्रामामध्ये नव्हते. भांडण झालं की अपघात दोघं मिटवायचे आणि आनंदामध्ये गुण्यागोविंदामध्ये राहायचे. जे त्याची उडी पड्या सर्व जिरिता पुढ्या काही उपायला सध्या पुढ्या अजूनही पुढच्या वेळी काही द्वैताचा दलाल कुणाला म्हणायचं. आता तुम्हाला इथं बैलाचा बाजार हे बाबा कुठे बैलाचा बाजार ठीक का बरोबर आहे का नाही. तुम्ही आपल्याला रामायण सांगणार बैल घेऊन गेलात आणि रामायण ऐकणार घ्यायला आला. दोघं व्यवहारात माळकरी लोक म्हणजे रामायण करायचं ह्याचे बैल घ्यायला हरकत नाही. पण तिथं तुम्ही दोघं असताना 3रं जे खूप सलग ते दलाल म्हणतात ते रुमाला खाली खाली हात घालून असले द्वैताचे दलाल नंदीग्रामामध्ये नव्हते. गावबा काका बोल अंगणवाड्यांना भाषा सवेगाने उपाय कसा प्राण्याकडे त्याला अंगळ मंगळ भाषा म्हणते नाही. त्याला बरोबर भाषा म्हणतात. त्याला व्यापारा भाषामध्ये फारसी भाषा म्हणतात. गापे कुगार उन्ही बटल कुगार कमीत कमी आसर तू तरी घाल ना. ते आसर तू म्हणल्यावर ते म्हणतो काय म्हणतो ते मला काय म्हणत नाही आसराच्या सवाट निघाल. दोघालाही बोलत द्वैताचा दलाल याच्याकून 500 त्याच्याकून 500 आणि एकाने पिशवीत भरलेला बाजार येड्याबाबी मुंडक आणि बाजाराची थैली रोडवर 50 वाट आलं आणि मोडी वाट निघून गेलं. फुकट मिळालेलं तिकट नाही. असले द्वैताचे दलाल नंदीग्रामामध्ये नव्हते. गौबा काका बोल लोकांच्या तुला सोय होते मी एकांगवीरा होता जाताचा संचार भावात मध्ये बोलायला मला एका मध्ये बोलायचं नाही. आमचं आम्ही निघू तो मध्ये बोलायचं नाही. आता इथून पुढे मागे लोक सोयीर पण जमवायचे. सोयीर पण जमल्या म्हणजे तुमच्या योगाने आमचं जमल. पण मध्ये मध्ये असं बिघडलं जमिनालाच पकडायला लागले. शेवटचा होता म्हणजे जमा झाला याला त्याने जमिनालाही बंद केलं. आता कमीत कमी प्रत्येक गावात 50 ते 60% पोरं शिल्लक आहे. घर म्हणजे घालता येणार आणि कोण्या कामाला येणार. अशा प्रकारची वृत्ती झाली कशामुळं आपल्या वर्तणुकीमुळं. एका एकामध्ये बघायचं ना कळी सगळी आकाशा द्वैताची कोण दशा परमात्मा
काही लोक श्रीमंत नव्हते ना, एक एकाचा धंदा पाहिला तर आकाशाला टिकून देईल आजला धंदा मनानेच लोक हाताने कापसाच्या बॅग आणायला दुसऱ्या विचारा होय तुम्ही कोणत्या आणल्या होत्या गेल्या वर्षी आता खरं सांगा कोण कोणाचं नीट करायला बसलंय का ज्या बिगाड्या होत्या ते मला हे आणलं पण कमीत कमी गाडीला तर स्वयं काहीच नाही त्या हातात पिशवी घेतात तीनदा मालकीला म्हणतो होय कोणत्या आणायच्या होय कोणत्या आणायची एक मालकीन रागातच होती ती म्हणजे मधल्या पुढे आणा मधल्या पुढ्या काय नाही का त्या बॅग मध्ये एक पुढे यायच्या आणि त्या पहिल्या असं बांधाच्या कधी लावायच्या या पुढे आणा ना म्हणजे कारण लोक लोकांचं नीट करायला बसले नाही तरी लोकांना लोकांचं ऐकल्याशिवाय जसं माणसं नाही का म्हणत बाई लोकांचं बघावर तर नवल वाटतं बऱ्याच बाया म्हणतात ना लोकांचं बघावर तर नवल वाटतं हे आमचं येणं असलं मी म्हणतो लोकांचं नवल उपयोगाचं नाही कधी त्यालाही आपल्या आपलं कामाला येतं आठवड्याचा माझ्या कथा कीर्तनाचा फेऱ्या गाता राम कीर्ती गजार्या हाती म्हणजे बाजार. तुषारी बाजारात जरी गेलं तर कांदा मुला भाजी आवडीच्या बाई सांगितलं हात म्हणजे बाजार आणि थवाट्या वाट्यावर बसलं तरी रामनाम पाटावर वाट्यावर जरी माऊली बसली तर रामाचं भजन गवल्या खापाल्या तरी भजन कारण कामामध्ये काम काही म्हणा राम राम असला परमार्थ तिथं चलत होता याला म्हणायचं अखंड परमार्थ अखंड हरिनाम सप्ता आणि महाराजांनी कीर्तन करून पळून जायचं फक्त पडून राहिलं तयार ठाई आणि तयार संताची पायी फक्त इने करी आणि शेवटला इने करायची किंमत जाऊ द्या पारी करणारेच आहेत ना त्यांची किंमत कमी आनंद भक्ताच्या मणी गेले शून्याच्या बुडानी चैतन्य गाण्या भाऊ कारजाने चरित्र पहिलं राजा भरतानी त्यांना भक्ताला आनंद भेटणारा ओटातला पोटात आला चित्तामधून चैतन्य बदललं आपोआप शरीराची काया बदललेली भक्ताची आणि भक्ताला परेपासून आनंद झाला परा पचंती माध्यमानी वैकरी 4 वाण्यामध्ये आनंद झाला आपल्याला नाही शरीराचा ऊस नाही गेला तर आपल्याला आनंद आहे शिव नव्हता आनंद असल्या प्रकारचा आनंद भक्ताला झाला गजला रामनामे कल्याण गाण्या होत्याची माहूर आल्या वक्ष पडला गडाळी आल्या मग म्हणायचं मोगरा फुलला अशा परमार्थाची साध गौबा काकांनी विचार केली पुढे देखील भरतनाथ विस्मिता मध्ये भक्ताला पुढे बघितलं जटाधारी वर्गाला परत कुशेशी मनोहर राजवलोचन श्याम सुंदर राती मनोहर केलेला जसा रामाचा वेळ तसा भक्ताचा बघितला गुणाला वडे करा विनाश प्रसन्न वादाना एकदा कवी विघ्न प्रसंग वाटला आनंद मनोमय करुणी रमाला पुरुषार्थ शिववानर काय बोलत मध्ये काय बोलू लागली मला कशी आत्मारामा दिसाची दुःखाचा राम वीरा वीरा धर्मा उदार वीरा बरोबर माशुरा वर्णन करतात पण धिक्कार वनामध्ये गेला हे लटकायवर दाखवू नको आम्ही लटकीने बोलू या जगाला ठेव आम्हाला ठकू नको तुझं पुरुषार्थाचे काही नाही काय श्रीत्व तुझं माझी नाही नपुसका मुनी पाहिली तुम्ही सतोही पुरुषाचा शिल्लक नाही तू असणारा पुरुषही नाही आणि स्त्री नाही अर्ध नारी नटेश्वर देवा तुझ्या रूपाचा विचार कुणी करू नये लटकी तुझी किती लटकी तुझी छान शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटकानी स्थिती श्रीरा म्हणून लटका तू राम लटकी तुझी स्थिती लटकी तुझी गती आणि दसराच्या पोटी सुद्धा लटका झालेला खरं लटका अवतार आहे आम्ही लटकेनं बोलू आणू मात्र खोटे प्रथा जोगडा विल्या नामा व्रता तुझ्या नियमा धर्मा प्रथा तुझ्या धर्मा धर्माला रघुतमा पिटला अरे तुझ्या नाव बलभूम महाराज बिलपे कसारवाडी पुत्र राधा किसन महाराज बिलपे कसारवाडी राहू नका का बोलता आज तुका पुरुषार्थ केला वाड्यावीला छात्र धर्म बोलला शास्त्र धर्माला कलंक लागला वेदाने जे सांगितलं खोटे का शास्त्राने जे लिखाण केलं ते खोटे का
मग रामा निदान वेदाच्या मार्गे परमार्थ करा म्हणतात मग वेदाच्या मार्गे वागायला काय हरकत आहे हनुमंतराय रामाला बोलते विभीषण शरणागत वानर सांदिल्याला सुग्रीव सांदिला तेथ रावणे घात करावया विभीषणानंद भावानी शरणाला शरणागताचा त्याग केला लक्ष्मण दुःख्यावर पडला त्याचा त्याग केला बरं गावठी बाकीच्या तर स्वतःच्या पत्नीचा विचार कर बाई 6 महिने झालं रावणाच्या घरी अडकलेली तिला तरी सोडवण्याचा प्रयत्न कर झालेली सेवा या ठिकाणी इथपर्यंत आता पाहतो मी मग माजलगावच्या बरी जवळ 25-30 किलोमीटरवर गाव आहे फक्त नाव ऐकलं कसारी बोलकेला शक्ती जाण्याचा योग आला तुमच्यासारख्याचं दर्शन झालं आणि शेवट मला वाटतं ह्याच परिसरामध्ये शेवट पाठ्याला माझं नाव आलं धन्यवाद आहे सुंदर अशा प्रकारची कथा आहे सुंदर तुमचं निवेदन आहे कारण इथं सगळ्याला सेवा करावा म्हणून सगळ्यांची सेवा आणि व्यवस्थित मार्गाने तुम्ही सेवा घेतलेली याच्यात काहीच नाही झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो